प्रेमळ भक्तांनो, आज जर तुम्ही हा बाळूमामांचा संदेश ऐकत असाल तर हा काही कोणता योगायोग नाही. स्वतः गुरुमाऊलींनी तुम्हाला आजचा हा संदेश ऐकण्यासाठी निवडलेले आहेत. म्हणून तुम्हाला ही मोठी संधी मिळालेली आहे. म्हणून तुम्ही आजचा हा संदेश पाहून दुर्लक्षित न करता पूर्ण वेळ देऊन नक्कीच ऐकावा. जर तुम्हाला हा संदेश आवडला तर या संदेशाला एक लाईक तुम्ही जरूर करा आणि कमेंट बॉक्समध्ये गुरुमाऊलींच्या नामाचा जयघोष करायला विसरू नका. गुरुमाऊली म्हणत आहेत की प्रेमळ भक्ता, अजून किती रडणार आहे तू एकट्यामध्ये? थांब आता हे सर्व. किती दिवस दुसऱ्यांच्या वागण्याचा व बोलण्याचा त्रास करून घेणार आहेस? तुला मी रडण्यासाठी इथे पाठवलेले आहे का? तुझं माझ्यावर विश्वास आहे ना? माझं नामस्मरण मग तू करीत राहा. मी तुझ्या सोबत आहे. त्याचं गांभीर्य नाही आहे का तुला? सर्व काही बघ तुझ्यावर आहे. लोक तर तुला बोलणारच. तू जर ठरवलं तुला त्रास नाही करून घ्यायचा आहे तर तुला त्रास कधीही होणार नाही. म्हणून आता तू तुझ्या प्रत्येक चिंता आणि काळजी माझ्यावर सोपव आणि नेहमी माझे असेच गोड आणि प्रेरणादायी संदेश वेळातला वेळ काढून ऐकत चल. कारण हे संदेश तुझ्या आयुष्याला एक नवीन दिशा देण्यासाठी मी रोज तुझ्याकडे पाठवत राहतो. म्हणून प्रेमळ भक्तांनो, तुम्ही असेच संदेश नक्कीच ऐकत चला, जेणेकरून तुमचे आयुष्य एका नव्या आणि यशस्वी दिशेला नक्कीच जाणार. बाळूमामा भेटतात का? तर याचे उत्तर होय आहे. ते नक्कीच भेटतात. अगदी जसे आपण एकमेकांना भेटतो ना, तसेच ते भेटतात. एवढंच नसून गरज पडल्या असल्यास ते बोलतात सुद्धा. पण प्रश्न असा आहे की नक्कीच बाळूमामा मलाच का बरे भेटत नाहीत? याकरिता आपण प्रत्येकाने आत्मपरीक्षण करणे प्रथम गरजेचं आहे. आपली अर्थात सर्वार्थाने पूर्ण ब्रह्म भगवान श्री संत सद्गुरू बाळूमामा हे प्रथम आपले गुरु आहेत हे आपल्याला मान्य करायचं आहे. आपल्या हातून श्री बाळूमामांची वैयक्तिक सेवा किती होते? आपल्या सेवेक नियमितपणा किती आहे? श्री बाळूमामांची विश्वव्यापी सामुदायिक सेवा आपला सहभाग किती? आपण दुसऱ्यावर टीका करण्यात किती वेळ घालवतो? व आपली श्रद्धा शुद्ध, सात्विक व निकळ आहे का? या सर्व बाबींचा विचार आपण केल्यास गुरुमाऊली आपल्याला भेटतील की नाही हे मात्र आपल्यालाच नक्की समजू लागेल. अर्थात त्याचा अनुभव येऊ लागेल. म्हणून जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात या गुरुमाऊलींना भेटायचं असेल तर तुम्ही मात्र त्यांची नक्कीच भक्ती केली पाहिजे. जेव्हापासून माणसांनी सज्जनपणाचे माप आपल्या हिशोबाने लावायला सुरुवात केली तेव्हापासून मी तर गुरुमाऊलींच्या चरणी एकच विनंती करतो की हे गुरुराया, मी जसा आहे तसाच बरं आहे. मला चुकूनही तू यांच्या इतकं सज्जन कधी करू नकोस. कारण माझ्याकडून कधी कुणाचे भले नाही झाले तरीही मला चालेल, पण माझ्यामुळे कुणाचे वाईट नाही झाले पाहिजे. बस एवढं समाधान शेवटच्या श्वासापर्यंत तू माझ्या मनामध्ये राहू दे. बस तेवढंच आपल्याला बाळूमामांच्या चरणी सदैव मात्र म्हणायचं आहे. हे गुरुराया, तुझ्या नामात खूप शक्ती आहे. माझा सर्व विश्वास मी तुमच्या नामात एकत्र केला आहे. आता सुख आले तरी देखील श्री संत सद्गुरू बाळूमामा, दुःख आले तरी देखील श्री संत सद्गुरू बाळूमामा आणि आनंद झाला तरीही श्री बाळूमामाच. हे गुरुराया, बस मला या भावनेवर तू आता स्थिर कर. तू माझा गुरु आहेस, आई आहेस, पिता आहेस. मला प्रथम मार्गदर्शन दे, प्रेरणा दे. एवढंच मी तुमच्या चरणी प्रथम म्हणतो. एक गोष्ट आपल्याला प्रथम स्मरणात ठेवायचे, दुसऱ्याचे घर जळले हे कळल्यावर एकाने त्यास पत्र लिहिले की भगवंतांवर विश्वास ठेवून समाधानात राहावे. पुढे त्याचे स्वतःचे पैसे बँकेत होते ते बुडाले. तेव्हा तो मात्र रडू लागला. लोका सांगे बाह्य ज्ञान, आपण कोरडे पाषाण, असे कधी नसावे. अर्थात जे तुम्ही दुसऱ्यास सांगतात तेच आपणास प्रथम सांगावे. आज आपल्याला समाधान का मिळत नाही तर आपला अभिमान त्याच्या प्रथम आड येतो. कर्म करीत असताना किंवा केल्यानंतर
त्याबद्दल अभिमान झाला नाही तर आपल्याला भगवंतांचे प्रेम लागून समाधानाची प्राप्ती होईल, यामध्ये मुळीच थोडीही कोणती शंका नाही. हे मात्र नक्कीच आपण समजलं पाहिजे. गुरुमाऊली म्हणतात, काय लोकांचे मन जपण्याचा प्रयत्न करतो, अरे असे केल्याने हा नाराज होईल आणि तसे केल्याने तो नाराज होईल. आपण मात्र किती लोकांची मन जपण्याचा प्रयत्न जरी केला, पण आपलं मन समजून घेणारा या जगात बाळूमामांशिवाय कोणीही नाही. त्यामुळे एखाद्या वेळेस स्वतःसाठी देखील जगून बघा. कुठपर्यंत लोकांसाठी तुम्ही हे तुमचे आयुष्य जगणार आहात, पण स्वतःसाठी जगत असताना आपण मात्र इतरांचं काही वाईट करू नये. बस एवढंच आपल्याला समजून घ्यायचं आहे. एक गोष्ट तुम्ही सदैव स्मरणामध्ये ठेवा, ते म्हणजे घरातून बाहेर जाताना हुशार बनून जा, कारण जग एक बाजार आहे. पण घरी जाताना एक हृदय घेऊन जा, कारण तिथे आपलं कुटुंब आहे. एवढं मात्र नक्कीच आपण समजलं पाहिजे. बाळूमामांच्या नामाचा नाद लागला तर दुःखाची जाणीव नसल्यावर दुःख आले म्हणून बिघडले कुठे. काळोख्या रात्री जशी काठी आधार असते ना, तसे बाळूमामांचे नाम आपल्यासाठी आहे, ते म्हणजे संसारात. एवढंच नसून खाच खळगे काठीच्या योगाने टाळता येतात, तसे मात्र मोह अर्थात लोभ इत्यादी संसारातल्या अडचणी बाळूमामांच्या नामाने आपल्याला समजतात आणि ते दूर देखील करता येतात. विस्तवाजवळ तूप ठेवले की ते वितळते, तसे नामाची शेगडी ठेवली की अभिमान वितळलाच पाहिजे. हाच नामाचा प्रथम अनुभव आहे. पण लोक मात्र नामाबद्दल ऐकूनच कधी घेत नाहीत. जर कुणी ऐकून घेतले तर मग मात्र ते बिंबवून घेत नाहीत, त्यांचे मनन करीत नाहीत आणि मनन करून ज्यांना ते पटले ते पटले असूनही नाम ते कधी घेत नाहीत. अडचणी असल्या तरी नाम घेता येते, म्हणून नामस्मरण न करण्याबद्दल सबबी कधी सांगू नका. सबब सांगितली की त्यापासून लबाडी उत्पन्न होते, लबाडीतून आळस उत्पन्न होतो आणि आळसाने मात्र मनुष्याचा सर्व नाश होतो. एवढं मात्र आपण समजलं पाहिजे. बाकी अहंकारापेक्षा नम्रतेचे मूळ खूप महान असते आणि हीच नम्रता माणसाला यशाच्या शिखरावर प्रथम पोहोचवते. घेण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर ती ज्ञान आहे आणि देण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर ती प्रथम दान आहे. बोलण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर ती सत्य आहे आणि करण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर ती मग मात्र दया आहे. सोडण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर मग मात्र तो अहंकार आहे. एवढं मात्र नक्कीच. बाकी प्रेमळ मित्रांनो, या सध्याच्या नक्कीच कलियुगामध्ये आपण देखील थोडंफार नक्कीच चालाक मात्र राहायला शिकलं पाहिजे. समजून घ्या, ज्या पद्धतीने दुःख आलेले आहेत त्या पद्धतीने सुख देखील येणार. म्हणून सतत इतर लोक तुमच्याबद्दल कसा विचार करतात या विचारामध्ये तुम्ही तुमचे आयुष्य कधीच वाया घालवू नका. बाकी घरच्यांना दुखावून बाहेरच्यांना आनंद मिळेल असं आपण कधी वागू नये. घरातील माणसे खुश असतील तर तुम्ही पण खुश राहणार, हे प्रथम आपण स्मरणामध्ये ठेवावे. बाकी ज म्हणजे जन्म आणि म म्हणजे मृत्यू आणि या दोन्हीमधील अंतर भरून अर्थात काढणारा तो न म्हणजे नामस्मरण आहे. जन्मापासून मरेपर्यंत श्री बाळूमामांच्या स्मरणात राहणे हेच तर मानवी जीवनातील सर्वोच्च व अंतिम ध्येय आहे. म्हणून तुम्ही आम्ही प्रत्येकाने त्यांचे नामस्मरण नक्कीच केलं पाहिजे. बाकी कर्म करत राहताना सावध राहा, कारण त्यावेळी ते गुरुमाऊली पाहतात. तुझ्या अनंत जन्मांच्या कर्माचा साक्षीदार मी आहे. आधी मी होतो, अंतही मी आहे. सर्वव्यापी सर्वसाक्षी अनंतरूपी समर्थ मी आहे. मी फक्त देह बदलत असतो, स्वरूप तेच असतं. म्हणून सावध राहा. सर्व इथेच राहणार आहे, पण तुझ्यासोबत अनंताच्या प्रवासाला मीच तुझ्याबरोबर चालणार आहे. एकच शाश्वत, एकच सत्य, ते फक्त आणि फक्त मी आहे. हेच गुरुमाऊली आपणास प्रथम मात्र म्हणत असतात. एवढं मात्र आपण नक्कीच समजलं पाहिजे. ते म्हणजे आयुष्याच्या प्रवासात काही असो अथवा नसो, पण आपण मात्र आपले मन शांत ठेवलं पाहिजे. आपलं काम आपण मात्र नेहमी योग्य पद्धतीने केलं पाहिजे. बाकी प्रेमळ मित्रांनो, निश्चिंत राहा. गुरुमाऊली तुमच्या कायम नक्कीच पाठीशी आहेत.
मागे आयुष्याचा प्रवास असंच असणार. जेवढं जप कराल तेवढे तुम्हाला बाळूमामा जपतील, जेवढे तुम्ही वाचाल तेवढे ते तुम्हाला वाचवतील, आणि जेवढी तुम्ही त्यांची सेवा कराल ना तेवढा ते तुम्हाला मेवा देतील. आवडीने कराल तेवढे बाळूमामा आवडीने देतील, चवडीने कराल तेवढे चवडीने देतील. बाकी गुरुमाऊली म्हणतात, नको हो उदास, मी आहे तुझ्याच आसपास, डोळे बंद करून कर आठवण, बघ मी आहे फक्त तुझाच विश्वास. प्रसंग आणि विषय कोणताही असू द्यात, आपले शब्द प्रथम सुंदर असायला हवेत, कारण लोक प्रसंग आणि विषय प्रथम विसरू शकतात, पण शब्द मात्र कधीही विसरू शकणार नाही, हे मात्र नक्कीच खरे. बाकी तुमच्या मनाचा गोंधळ गुरुमाऊली समजू शकतात. तुला जे दिसते ते सत्य आहेच, पण जे दिसत नाही ते जाणून घेण्याचा प्रयत्न कर, खरं सत्य त्याच आहे. बाकी प्रेमळ मित्रांनो, हे आयुष्य जगत असताना भरपूर अडचणी आपल्या आयुष्यामध्ये येत असतात, आणि या अडचणींचा सामना करणं प्रत्येकाला काही कधी जमत नसतं. त्याच पद्धतीने तुमच्याही आयुष्यात भरपूर जास्त अडचण आलेली असेल, भरपूर जास्त प्रमाणात दुःख आलेली असतील, तर मग आता तुम्ही चिंता सोडून हा संदेश शांत मनाने नक्कीच ऐका, कारण तुम्हाला आयुष्यात एक गोष्ट समजून घ्यायचं आहे. मात्र तुम्ही लक्षात ठेवा, ज्याचं मन स्वच्छ असतं ना त्याला तर शेणामातीच्या ओट्यावरही झोप निवांत लागते, जणू ते देवाच्या कुशीत असल्यासारखे. आणि कर्म खोटं असेल तर लाखोंच्या गादीवर झोपल्यावरही पापाच्या चिखलात त्याला लोलायला लागतं. एवढं एक मोठं सत्य आपण प्रत्येकाने समजलं पाहिजे. बाळूमामा म्हणतात, बाळा तुझी आता मात्र आदमापूरला जाण्याची वेळ आलेली आहे, आणि बाळूमामांचे दर्शन होण्याचा योग जवळ मात्र आला आहे, आणि तुमचे चांगले दिवस लवकरच येणार आहेत. फक्त तुम्ही त्यांच्यावरती विश्वास ठेवा आणि निस्वार्थ मनाने नक्कीच भक्ती करा. ज्यांच्याकडून तुम्हाला काहीही मिळणार नाही अशा लोकांशी तुमचं वागणं कसं आहे हेच तुमचं खरं चेहरा दाखवतो. कारण माणूस बनायला फक्त घेणं महत्त्वाचं नाही, तर काही न मिळण्याची अपेक्षा असून सुद्धा दुसऱ्याला आदर देणं हे खरे माणूस पण नक्कीच आहे. गुरुमाऊली सांगतात, ज्योतिषाकडे जाऊन भविष्य पाहण्यापेक्षा भूतकाळात जाऊन तुम्ही तुमच्या आईवडिलांनी तुमच्यासाठी काय केले ते तुम्ही प्रथम पहा. त्यांच्या कष्टातच तुम्हाला भविष्य आपोआप समजेल. एवढं मात्र आपण समजलं पाहिजे, माणूस कधी गरिबीमुळे तुटत नाही ना त्याच्या पैशाच्या अभावानं तो खचून जातो. पण जेव्हा भावाची म्हणवणारी माणसं रोज रोज परक्यासारखं वागायला लागले तेव्हा मात्र माणूस खरोखर आतून रोज रोज मरमर अनुभवतो. प्रथम समजून घ्या, आयुष्यामध्ये जे तुम्ही दुसऱ्यांना देणार आहात ना ते मात्र परत तुमच्याकडे नक्कीच येणार आहे, हे प्रथम आपण नक्कीच समजावे. यश मिळाल्यावर पाठ थोपटणारी आणि चुकल्यानंतर कान पकडणारे काही हक्काचे नाते कायम मात्र जपायचे असतात, कारण त्या आरशासारखं स्वच्छ आणि प्रामाणिक नात्यांना अर्थात विश्वासाचा तडा कधीही इथून मात्र नक्कीच जात नसतात. हे प्रथम आपण समजून घ्यावे. कधी कुणाची बराबरी मात्र करायचे नाही आणि स्वतःला कधी कोणापेक्षा कमी देखील समजायचे नाही. कष्टाचं खायचं आणि रुबाब वापरायचं. जिथे विश्वास असेल तिथे पुराव्यांची गरज लागत नाही, मग ती भक्ती असो किंवा एखादी व्यक्ती असो. बाकी हे देखील दिवस निघून जातील, म्हणून तुम्ही मुळीच काळजी करू नका. बाकी देह एक दिवस निघून जाईल, म्हणून विवेक जीवन ठेवा. तुम्ही किती बरोबर आहात आणि किती चुकीचे आहात फक्त दोनच लोकांना योग्यबद्दल तुमच्याबद्दल सर्व काही माहिती आहे. प्रथम म्हणजे परमात्मा आणि दुसरा म्हणजे तुमचा विवेक. आणि या आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे आपण दोन्ही देखील कधीही ते पाहू शकणार नाही. बाकी अनुभवले, ज्या व्यक्तीला खरं बोलण्याची सवय असते ना, लोक सर्वात जास्त चुकीचं त्यालाच समजतात. आणि प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, तुम्ही तुमच्या आयुष्याला बाकी लोक काय म्हणतात याचा जो विचार करेल तो मात्र कधी त्याच्या आयुष्यात आनंदी राहू शकणार नाही, हे मात्र नक्कीच खरे. बाकी आयुष्यामध्ये काही देखील झालं तरी आपण मात्र संघर्ष प्रत्येक क्षणी करत राहावे. जवळच्या व्यक्तीने खोटेपणे केला की माणूस परक्यांमध्ये खरेपणा मात्र नक्कीच शोधू लागतो.
समजून घ्या तुम्ही तुमच्या आयुष्याला, कारण आपलं आयुष्य असेच आहे. मित्रांनो, मूल्यवान गोष्टी आपण समजून घ्यायचं आहे, ते म्हणजे सर्व काही चांगलंच होणार हे मनात धरून चला, बाकीचे परमेश्वर बघून घेईल. हा विश्वास जर मनात असला तर येणारा प्रत्येक क्षण आत्मविश्वासाचा आणि सकारात्मकतेचा नक्कीच जातो. देवदर्शनाला कधीही गेलात तर रांगेतून जा, कारण चोरवाटा मूर्तीपर्यंत नेतात पण देवापर्यंत कधी तुम्हाला नेणार नाहीत. फक्त काम असलं की आपलेपणा दाखवणारी माणसं हे आपण लांबच केलेली सर्वात उत्तम. चुकापेक्षा दुःखामुळे मिळणारे ज्ञान हे प्रथम मात्र सर्वोत्तम असते. महान कार्यासाठी महान त्याग करावा लागतो, हेच प्रथम आपल्याला समजून घ्यायचे. प्रेमळ मित्रांनो, एक गोष्ट आपल्याला नक्कीच समजून घ्यायचं आहे, ते म्हणजे आयुष्यामध्ये एखादी वाईट गोष्ट घडली म्हणून तुम्ही कधीही निराश राहू नका, कारण आयुष्यामध्ये भगवंतांनी प्रत्येकाला वेगवेगळ्या ठिकाणी यश द्यायचं ठरवलेलं असतं. म्हणून तुम्ही प्रथम स्वतःमध्ये असलेली कला ही नक्कीच पाहण्याचा प्रयत्न करा. या जगात यशस्वी झालेले भरपूर लोक आहेत, परंतु त्यातील समाधानी लोक फारच कमी आहेत. यश म्हणजे तुमच्या कर्तृत्वाचा विजय, पण समाधान म्हणजे तुमच्या मनाचा विजय आहे. हे प्रथम तुम्ही समजून घ्या. एवढं वाईट वागता कशाला की दुसऱ्यांनी ठेवलेला स्टेटस तुम्हाला स्वतःला मात्र नक्कीच टोमणा वाटतो. माझ्या आयुष्यात जेव्हा अडचणी येतात तेव्हा मात्र मी आनंदी असतो, कारण मला माहिती आहे की या अडचणीनंतर माझे चांगले दिवस नक्की येणार आहेत. एवढं मात्र नक्कीच आपण समजून घ्यावे. मी वाईट काळ विसरू शकतो, पण वाईट काळात वाईट वागणाऱ्या लोकांना कधी देखील विसरू शकणार नाही. नामस्मरणाच्या माध्यमातून बाळूमामांशी कायम जोडून घेतलं की बाहेरच्या त्रासदायक घटनांचा परिणाम तुमच्या शरीरावर कधी होऊ शकणार नाही. आयुष्य बदलण्यासाठी मोठे निर्णय घ्या, कारण छोट्या गोष्टी मोठे यश कधीच देत नसतात. एक चुकीच्या शब्दाकडे लक्ष तुम्ही देण्याऐवजी केलेल्या 1000 चांगल्या गोष्टींकडे आपण प्रथम लक्ष द्यावे. कारण समजून घ्या, नात्यामध्ये आणि मैत्रीमध्ये कधीच दुरावा येणार नाही. काही व्यक्ती सुगंधी अत्तराच्या कुपीसारखे असतात, त्या तुमच्याजवळ असोत किंवा नसोत त्यांच्या आठवणींचा सुगंध सदैव तुमच्या आयुष्यात दरवळत राहतो. हे मात्र नक्कीच आपण समजले पाहिजे. खरं आपले असणं म्हणजे काय माहिती नाही, समजून घ्या. जेव्हा आपण काहीच न बोलता फोन ठेवतो आणि काही वेळाने तोच आपला माणूस विचारतो, काय झालं सांग, अर्थात मी आहे ना. कधी कधी शब्द नाही तर फक्त उपस्थिती नक्कीच हवी असते. हे प्रथम आपण समजून घ्यावे. गुरु माऊली सांगतात, ओंजली ते तेवढं आपलं आहे म्हणून गृहीत धरावे. आयुष्यामध्ये मिळतंय तेवढं, अर्थात तेवढ्यामध्ये आनंदी राहावे. हे प्रथम आपण समजलं पाहिजे. आणि प्रेमळ मित्रांनो, त्रिकोण, चौकोन, स्थूलकोन, कटकोन आणि षटकोन हे सगळं शिकवलं होतं, पण आयुष्यात जे नेहमी उपयोगी पडतं हे ते मात्र कधी शिकवलं नक्कीच जात नसते. हे मात्र नक्कीच खरे. संयम आयुष्यात काय शिकायचं असेल तर वाईट वेळेस संयम मात्र तुम्ही ठेवायला शिका. अडचणीत कधी घाबरू नकोस. बाळूमामा तुझ्या कायमस्वरूपी पाठीशी आहेत. समजून घ्या, गुरु माऊली प्रत्येक क्षणी तुमच्या सोबत आहेत आणि ते कायम तुमच्या मात्र नक्कीच सोबत राहणार. बाकी प्रेमळ मित्रांनो, आयुष्याच्या शर्यतीत काहीही ते आपले नाही आणि काहीही ते आपले नक्कीच राहणार नाही. शिक्षणाचं महत्त्व शिकताना नाही तर ते सोडल्यानंतर प्रथम नक्कीच लक्षात येते. आणि किंमत न बघून वस्तू विकत घ्यायची असेल तर मग मात्र वेळ न बघता तुम्हाला भरपूर जास्त अशी मेहनत करावीच लागेल. चुकात बाळूमामांना लक्षात ठेवा, दुःखात त्यांना बोलवावे कधी देखील नक्कीच लागत नसतात. बाकी चांगल्या वेळेचा अहंकार आणि मी वाईट वेळेला निमंत्रण देतो म्हणून काहीही झाले तरी देखील वाईट मात्र वेळेचा योग्य त्या पद्धतीने नक्कीच सामना केला पाहिजे. अशी एक तारीख सांगा जी तुम्ही कधीच विसरू शकणार नाही, जेणेकरून नक्कीच आम्हाला देखील समजेल. समजून घ्या, आयुष्यामध्ये यशस्वी व्हायचे असेल तर त्यासाठी प्रेम आणि श्रद्धा हीच गुरुकिल्ली प्रथम उत्तम आहे. आणि जोही भक्त निस्वार्थ मनाने दुसऱ्याच्या चेहऱ्यावर हसू आणतो त्याचे मात्र नक्कीच आयुष्य गुरुमाऊली आनंदाने भरतात. तुझ्या कौशल्यांचा
आणि ज्ञानाचा उपयोग करून स्वतःला उत्कृष्ट बनव. प्रामाणिक प्रयत्न करत राहा, यश तुला नक्कीच मिळणार. हेच गुरुमाऊली आपल्याला म्हणतात. बाकी प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, आयुष्यामध्ये आपलं अस्तित्व हे तर नेहमी स्वच्छ असावं. मग ते आरशात पाहताना असो किंवा एखाद्या नजरेत पाहताना असो. एकदा अपेक्षा करणं सोडलं की सुख आपोआप आपल्या मागे नक्कीच धावतं. नात्यांच्या गर्दीत तेच नेहमी एकटे असतात जे मनाने प्रथम स्वच्छ असतात. आणि प्रेमळ मित्रांनो, एक गोष्ट तुम्ही समजून घेतली पाहिजे, ते म्हणजे आयुष्याच्या शर्यतीत जे तुम्हाला मिळाले ते तुमच्यासाठी योग्यच आहे. म्हणून सततची काळजी आणि सततची चिंता तुमचं आयुष्य बर्बाद करू शकते. म्हणून तुम्ही सततची काळजी आणि सततची चिंता आता मात्र मुळीच करू नका. बाकी अनुभवले, ज्या व्यक्तीला खरं बोलायची सवय असते, लोक सर्वात जास्त चुकीचं मात्र त्याला समजतात, हे मात्र नक्कीच. बाकी जिवंतपणी सांभाळा, ते म्हणजे नाती. नंतर कावल्याला खायला घालून माणूस कधीही परत येत नसतो, हे प्रथम आपण समजून घ्यावे. जेवढे तुम्ही वासनापासून मुक्त राहाल तेवढेच तुम्ही चिंतापासून मुक्त व्हाल. जितके तुम्ही इच्छांनी परिपूर्ण राहाल तितकेच तुम्ही चिंतांनी भरलेले राहाल. कारण इच्छा हेच काळजीचे कारण नक्कीच आहे. इच्छा कधीच संपणार नाहीत. एक इच्छा पूर्ण झाल्यानंतर दुसरी इच्छा तुमच्यामध्ये निर्माण होणे हे तर स्वाभाविक आहे. त्यामुळे कधीही वासनापासून दूर राहा आणि ती वासना तुमच्यापासून दूर करा. चिंता स्वतःच तुमच्यापासून नाहीशी मात्र होऊन जाईल. सगळे चांगले असतात, फक्त ज्याची त्याची चुना लावायची पद्धत नक्कीच वेगळी असते. म्हणून आयुष्य जगत असताना माणसं ओळखायला आणि माणसं वाचायला नक्कीच आपण शिकलं पाहिजे. गुरुमाऊली सांगतात, कोण काय म्हटलं याचा विचार कधीच तू करू नकोस. कारण जो प्रथम स्वतःवरती विश्वास ठेवतो त्याचे मात्र आयुष्य नक्कीच आनंदमय होऊन जाते. एक गोष्ट सध्या तुम्ही मात्र स्मरणामध्ये ठेवा, ते म्हणजे आयुष्यामध्ये ज्ञात असलेले सुरक्षित जग सोडले की अज्ञात असलेल्या जगाकडे झेप मात्र नक्कीच आपण प्रत्येकाला घेता येत असते. आणि एवढं मात्र नक्कीच खरे की जुनी माणसं भावनिक होती तेव्हा मात्र ती नाती सांभाळायची आणि पुढे लोक मात्र प्रॅक्टिकल झाली. त्यानंतर त्या नात्याचा फायदा घेण्यास त्यांनी सुरुवात केली. आता लोक व्यावसायिक झाली आहेत. फायदा असेल तरच आपण संबंध मात्र नक्कीच ते बघतात. एवढी मात्र गोष्ट नक्कीच खरे. पण जे तुम्ही इतरांना देणार आहात ते मात्र तुमच्याकडे परत नक्कीच येणार. म्हणून आपण प्रथम मित्रांना आनंद देण्याचा प्रयत्न करावा, जेणेकरून तुम्हाला देखील भरभरून असा आनंद हे गुरुमाऊली देतील. आपण प्रत्येकाच्या हृदयापेक्षा सर्वात चांगली आणि सुपीक जागा कुठेही नाही. कारण ते काहीही पेरलं की लगेच मात्र उगवतो. म्हणून पेरण्यापूर्वी आपण प्रथम विचार करावा. मग ते प्रेम असो, मैत्री असो किंवा कोणावरचा राग असेल किंवा एखादा दोष असो, पाठ नेहमी मजबूत ठेवली पाहिजे. कारण शब्बासकी आणि धोका दोन्ही पाठीमागूनच आपल्याला प्रथम मिळत असतात. समजून घ्या, आयुष्यामध्ये जे जे मिळाले ते गुरुमाऊलींच्या आशीर्वादांनी तुम्हाला मिळाले. म्हणून तुम्ही मात्र प्रत्येक गोष्टींचा योग्य त्या पद्धतीने आनंद नक्कीच घेतला पाहिजे. आयुष्यात जर तुम्ही एखाद्याला मदत कराल तर ती मदत त्याने पुन्हा तुम्हाला केली अथवा न केली, पण गुरुमाऊली तुम्हाला पुन्हा मदत नक्कीच करतील. बाकी काही लोकांसाठी मी शून्य आहे, पण याच शून्य पुढे मांडावा की मागे याची जाणीव ज्याला आहे त्याला मात्र माझी किंमत योग्य पद्धतीने नक्कीच समजली. खूप मोठा अडथळा आला की आपण समजावं, आपण भरपूर विजयाच्या मात्र जवळ आलेली आहोत. आयुष्याच्या शर्यतीत एक गोष्ट आपण नक्की शिकून घ्यावी, ते म्हणजे एखादी व्यक्ती जर तुम्हाला बोलण्यापासून टाळत असेल तर आपणही नक्कीच त्या व्यक्तीच्या जवळ जाऊ नये. एकटेपणाचं सरळ उत्तर, जी माणसं हळवी असतात ना,
आयुष्यात आलेल्या लोकांना मनापासून जपत असतात, ते मात्र दुखावू नयेत याची काळजी घेत असतात. आलेल्या लोकांनी सोडून जाऊ नये म्हणून ते आटापिटा करीत असतात. अशाच लोकांना भगवंत शेवटी एकटेपणाची शिक्षा देतो. ज्यांना जपलं ती लोक सोडून जातात. असं होण्यालाही हळवी माणसं जबाबदार असतात. आयुष्यात आलेल्या लोकांना जपण्यासाठी स्वतःला अक्षरशः गहाण ठेवतात, पण त्यांची ही ओढ, ज्यांचं हळवं मन कोणी समजूनच घेत नाही, त्यांच्या प्रत्येक कृतीत आणि बोलण्यात काहीतरी दोष नक्की शोधला जातो आणि हळवी माणसांचं एकटी पडत जातात. खरं तर त्यांना काहीच दोष नसतात, हे मात्र नक्कीच खरे. प्रेम, आदर आणि स्वभाव हे नक्कीच आपण स्वतःमध्ये ठेवलं पाहिजे. जो दुःखात एकटा असतो ना, त्यानं सुखाची सावलीही कोणाला दाखवायची नसते आणि याच दुनियादारीचा खरा नियम आहे. म्हणून आज जर तुमची परिस्थिती वाईट असेल आणि या परिस्थितीमध्ये तुम्हाला कोणीही देखील मदत करत नसेल, तर समजून घ्या, पुढील येणाऱ्या सुखाच्या परिस्थितीमध्ये कुणालाही तुम्ही पाऊल ठेवू देऊ नका. कारण जे तुम्ही इथे गमावलेले आहात त्यापेक्षा दुप्पट तुम्हाला हे गुरुमाऊली नक्कीच देतील. पण तुम्हाला मात्र थोडा बहुत संयम ठेवावंच लागेल. कारण जगातील सर्वात मोठी संपत्ती म्हणजे प्रत्येकाबद्दल अर्थात अनुकंपनेचा स्रोत वाहत राहिला पाहिजे. हीच एक मोठी गोष्ट आहे. एवढं मात्र नक्कीच खरे. गुरुमाऊली म्हणतात, शांत राहा. आयुष्यामध्ये एखाद्या व्यक्तीने दुःख दिले म्हणून लगेच निराश होऊ नकोस. समोरच्याला दुःख होईल असं मात्र बोलू नको. कारण आग जरी थंड झाली तरी निकारा मात्र काही काळापर्यंत जळत राहतो. आयुष्याची किंमत त्यांना जास्त कळते ज्यांना कोणी कधी किंमत देत नाही. जगण्यातला संघर्ष हा जीवनाचे प्रथम सामर्थ्य वाढवत असतो. आयुष्यात प्रत्येक गोष्टीचा म्हणून तुम्ही आनंद घ्या, कारण इथे वन्स मोर मुळीच नसतो. म्हणून जे तुम्हाला सध्या मिळालेले आहे ते मात्र तुम्ही आनंदाने स्वीकारा आणि प्रत्येक क्षणी आनंदाने तुम्ही तुमचे हे जीवन जगा. रागात बोललेला एक शब्द एवढा तो विषारी असतो की प्रेमात बोललेल्या हजारो गोष्टींना एका क्षणात तो मात्र संपवून टाकतो. छोटेसे जीवन आहे, छोटीशी वेळ आहे. आयुष्याच्या शर्यतीमध्ये एवढं स्मरणात ठेवायचं आहे, काही मिळालं तर तो नशिबाचा भाग आणि काही मिळालं नाही तर तो देखील आपल्या नशिबाचा भाग. म्हणून समजून घ्या, ज्या ज्या गोष्टी घडत आहेत त्या तर आपल्याच फक्त कर्मानुसार घडत आहेत. आणि नेहमी चांगला माणूस बनण्याचा प्रयत्न करावा, पण सिद्ध करण्याचा प्रयत्न मुळीच करू नका. स्वतःच्या आवडीनुसार जगले तर इतरांच्या आवडीनिवडी ही मात्र नक्कीच बदलत राहतात. काय फायदा या नक्कीच अनलिमिटेड कॉलिंगचा. इथे आम्हाला कॉल करणारं कोणीच नाही आहे, ही एक मोठी नक्कीच गोष्ट आहे. नियती खऱ्या मनाच्या लोकांचा पार अंत बघेपर्यंत परीक्षा घेते आणि खोट्या लोकांना मात्र सहज मिळून जातं, ते म्हणजे त्यांना जे हवंय ते. हे देखील तितकंच खरे. आणि मनापासून खळखळून हसणाऱ्या चेहऱ्याला फक्त सौंदर्य असतं, वय मात्र कधीही नसतं. समजून घ्या, प्रत्येक मोठी गोष्ट हे एका छोटा अर्थात स्वप्नापासून सुरू होत असते. गुरुमाऊली म्हणतात, पतंग आणि माणूस जास्त वेध गेला की त्याचा पत्ता आपोआप कट्ट होतो. म्हणून तुम्हाला एक गोष्ट प्रथम मात्र समजून घ्यायची आहे, ते म्हणजे आयुष्यात ज्या ज्या गोष्टी मिळाल्या आहेत त्या प्रत्येक गोष्टी आपल्यासाठी योग्यच आहेत. म्हणून तुम्ही जर अजूनही काळजीमध्ये असाल आणि अजूनही तुम्ही चिंतेमध्ये असाल तर मग मात्र तुमची ती प्रत्येक काळजी आणि चिंता व्यर्थ आहे. कारण जे सध्या तुम्हाला मिळाले आहे ते मात्र तुमच्यासाठी योग्यच आहे. म्हणून तुम्ही अजून जास्त काळजी करण्यात आता मात्र वेळ नक्कीच घालवू नका. बाकी गुरुमाऊली नेहमी म्हणत असतात, समजून घे तू तुझ्या नक्कीच आयुष्याला. कारण जे जे तू आजपर्यंत गमावलं आहेस त्यापेक्षा उत्तम तुला तुझ्या आयुष्यामध्ये वेळ आल्यानंतर नक्कीच मिळणार. बाकी आयुष्यामध्ये यश मिळाल्यानंतर नसलेली नाती देखील बोलती होतात आणि अपयशी ठरल्यानंतर अर्थात बोलती नाती देखील न बोलती होतात. एवढं मात्र नक्कीच खरे. म्हणून अपमानात माणसाला पुनर्जन्म देण्याची ताकद नक्कीच असते. म्हणून आयुष्यामध्ये अपमान होत असेल तर मुळीच तुम्ही घाबरू नका. कारण
काही काही गोष्टी तुमच्या भविष्यासाठी उत्तमच असतात, ते फक्त आपण समजायचं असतं. मोगरा कुठेही ठेवला तरी सुगंध हा त्याचा येणारच, आणि आपली माणसं कितीही दूर असली तरी आठवणी मात्र त्यांची नक्कीच येणार. समजून घ्या तुम्ही तुमच्या आयुष्याला, कारण आजपर्यंत तुम्ही जेवढं गमावलेले आहात त्यापेक्षा उत्तम तुम्हाला नक्कीच मिळतात. आणि जे दुसऱ्यांना मान देतो तो मात्र मुळात तोच स्वतः सन्माननीय असतो, कारण माणूस दुसऱ्यांना तेच देऊ शकतो जे त्याच्या जवळ असते. मनाचा मोठेपणा हा गुण आहे जो पदाने नव्हे तर संस्काराने नक्कीच प्राप्त होतो, हे देखील आपण समजून घेतलं पाहिजे. गुरुमाऊली म्हणतात, बेडकाला सोन्याच्या विटेवर ठेवलं तरी तो गटारातच उडी मारणार. काही लोक पण अशीच असतात. म्हणून काहीही झालं तरीही आपण आयुष्यात प्रयत्न नक्कीच करावे. दारावर नुसते शुभ लाभ लिहिल्याने काही होणार नाही. स्वतःसाठी आणि इतरांसाठी काही चांगले विचार ठेवा, तरच तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये भरपूर लाभ होईल. बाकी सुख भरपूर आहे, दुःख देखील भरपूर आहे, पण या सुख दुःखामध्ये गुरुमाऊली आमच्या सोबत आहेत, म्हणून कशाची आम्हाला मात्र मुळीच सध्या काळजी नाही, हे मात्र नक्कीच. ध्यान आणि आत्मचिंतनाने तुझ्या आत्मशक्तीला जागृत कर, स्वतःला ओळख, आत्मविश्वासाला नवी योग्य दिशा नक्कीच मिळेल. हेच आपल्याला मामा नेहमी म्हणतात. बाकी कमाईचा अर्थ फक्त धन मोजणे असा नाही, तर अनुभव, नाती, मान सन्मान, वागणूक आणि संस्कार हे सुद्धा कमाईमध्येच प्रथम मोजले जातात. परंतु प्रेमळ मित्रांनो, एक गोष्ट मात्र आपण नक्कीच समजून घेतलं पाहिजे. जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये आनंद हवा असेल तर तुम्ही इतरांना नक्कीच आनंद दिला पाहिजे, आणि जर आयुष्यामध्ये दुःख आलेले असेल तर सुख देखील भरभरून येणार. फक्त आपण मात्र प्रथम संयम नक्कीच ठेवलं पाहिजे. जर तुमच्या चांगल्या स्वभावाशी लोक जुळत नसतील तर लोक बदला स्वभाव नाही, कारण खोटं बोलणाऱ्याला मित्र आणि खरं बोलणाऱ्याला शत्रू हे मात्र लगेच मिळत असतात, हे मात्र नक्कीच खरे. बाकी माणूस मात्र योग्य असेल तर त्याच्यासोबत गरिबी ही सुखाने संपते. जर व्यक्ती चुकीची असेल तर संपत्ती देखील मोठ्या कष्टाने नक्कीच संपते. हेच मोठे सत्य आपण प्रत्येकाला समजायचं आहे. बाकी सगळेच आपले शुभचिंतक नसतात. काही जण आपलं शुभ अर्थात शुभ होते म्हणून चिंतेत देखील असतात, त्यांना देखील आपण समजून घ्यायचं असतं. आणि घरात शत्रू निर्माण केल्यामुळे बाहेरचा शत्रू न लढताही जिंकतो. म्हणून शिवतंत्र सांगते, जोडता नाही आले तर जोडू नका, पण आपल्या लोकांना तुम्ही मात्र कधीही तोडू नका. हेच आपण प्रथम समजून घेतलं पाहिजे. आपल्या सुखाची व्याख्या आपण स्वतः प्रथम ठरवावी. दुसऱ्याकडे काय आहे हे पाहून स्वतःच्या सुखाची स्पर्धा केली तर कधीच आपण स्पर्धा जिंकू शकणार नाही. प्रेमाची आणि हक्काची व्यक्ती म्हणजे फक्त आणि फक्त गुरुमाऊली आहेत. समजून घ्या, ते प्रथम नक्कीच नेहमी आपल्या सोबत असतात आणि कायम त्यांचे आशीर्वाद आपल्या मात्र नक्कीच सोबत असतात. हे प्रत्यक्ष आपण प्रत्येकाने समजून घेतलं पाहिजे. वाटेकरी व्हायचे असेल तर एखाद्याच्या दुःखात व्हावे. सुखाचे दावेदार इथे मात्र अनेक जण नक्कीच असतात. बाकी प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, स्वतःसोबत प्रामाणिक राहणारा माणूसच जगासोबत प्रथम प्रामाणिक राहू शकतो. हे मात्र आपण प्रथम नक्कीच समजून घेतलं पाहिजे. गुरुमाऊली सांगतात, शांत राहा, तुझे आयुष्य लवकरच पुढे जाणार आहे आणि तुला तुझ्या आयुष्यात ते देखील आता मिळणार आहे ज्याची तू कधी कल्पना केलेली नसतील. फरक कधी पडला नाही आणि पडणारी नाही. आपला नियम एकच, अर्थात आदर तुम्ही त्यालाच जो तुम्हाला आदर देतो. हे देखील आपण नक्कीच समजून घेतलं पाहिजे. बाकी परिस्थिती वाईट आली म्हणून कधीही तुम्ही काळजी करू नका, कारण आयुष्यामध्ये येणारी प्रत्येक वाईट परिस्थिती ही मात्र आपल्याला काही ना काही नक्की शिकवून जाते. अर्थात आयुष्यामध्ये काहीही तुमचे नाही आणि काहीही तुमचे कधीच राहणार नाही. म्हणून आपण कधीही जास्त मात्र नक्कीच विचार करू नये. जो व्यक्ती कायम विचार करतो ना, तो मात्र आयुष्यामध्ये कायमस्वरूपी दुःखाचे रडगाणे गात राहतो. म्हणून जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये आनंद हवा असेल तर तुम्ही मात्र
प्रत्येकाला कायम आनंद देण्याचा प्रयत्न करा. बस एवढ्याच गोष्टी आपण प्रत्येकाला कायमस्वरूपी नक्कीच समजून घ्यायच्या आहेत. आजचा हा संदेश अजून काही मिनिटे देऊन आपण पुढे नक्कीच ऐकावा. जर तुमच्याही आयुष्यात भरपूर असे संकटे आलेली असतील, जर तुम्हालाही तुमच्या आयुष्यामध्ये दुःखाचा सामना करावा लागत असेल, तर तुम्ही हा संदेश शांत मनाने ऐका. अहंकार सत्य कधीही ऐकत नसते, बाकी परिस्थिती बदलते, पण त्याच वेळी माणसांची खरी ओळख ही आपल्याला योग्य पद्धतीने होते. जिथे विश्वास असेल तिथे पुराव्यांची कधी गरज लागत नाही, मग ती भक्ती असो अथवा व्यक्ती असो. बस मन साफ ठेवा, प्रत्येक गोष्ट तुमच्यासाठी योग्यच घडणार. आणि जर तुमचे मन साफ नसेल तर कधी तुमच्या मनाविरुद्ध गोष्टी घडू लागतील, हे मात्र नक्कीच आपण प्रत्येकाने समजून घेतलं पाहिजे. गुरु माऊली सांगतात, शांत राहा, कारण आयुष्य आता तुझे ज्या पद्धतीने आहे त्याहून उत्तम तुझे आयुष्य आहे. बाकी भ्रमात कधी राहू नका की हा माझा तो माझा आहे. आपली वेळ खराब आली ना की मग कोणाची कोण कधीच नसतात, हे प्रथम तुम्ही लक्षात ठेवा. आणि जे सहज मिळतं ते मात्र शेवटपर्यंत कधी टिकत नाही, आणि जे शेवटपर्यंत टिकतं ते मात्र मनुष्याला कधी सहज मिळणार नाही. हेच मोठे एक नक्कीच सत्य आहे. गुरु माऊली सांगतात, मनुष्याने कायम आनंदी राहावे, कारण दुःख हे तर प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आहेत. पण जर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये प्रत्येक क्षणी स्वतःला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न कराल आणि कायम योग्य असे कर्म तुम्ही करत राहाल, तर तुमचे आयुष्य कधीही दुःखामध्ये जाणार नाही. म्हणून कितीही दुःख आले आणि कितीही अडचणी आल्या तरीही तुम्ही मात्र मुळीच नक्कीच निराश होऊ नका. बाकी माणसाचे कपडे नाही तर त्याचे विचार प्रथम उत्तम असली पाहिजेत. कारण ज्या पद्धतीने आयुष्यामध्ये प्रत्येक व्यक्ती प्रत्येकाकडे असलेला धन, त्याच्याकडे असलेली संपत्ती पाहतो, परंतु भगवंत म्हणतात प्रथम तुम्ही तुमचे मन नीट ठेवा. म्हणून आपण प्रथम आपले मन शांत आणि समाधानी ठेवावे. मग हे गुरु माऊली तुम्हाला जे बी देतील ते तर तुमच्या इच्छेपेक्षा बाहेर देतील, हे मात्र नक्कीच आपण समजून घेतलं पाहिजे. आजचा हा संदेश तुम्ही नक्कीच पुढे ऐकावा, जेणेकरून तुम्हाला आयुष्यामधले योग्य ते सत्य योग्य पद्धतीने समजून जाईल. नक्कीच बाळूमामा सांगतात, लक्षात ठेव, भाग्याचा खरा खेळ तर आई वडील नक्कीच गेल्यानंतर सुरू होतो. कारण ते जोपर्यंत जिवंत असतात तोपर्यंत त्यांच्या आशीर्वाद आणि प्रार्थनात तुमचे भाग्य प्रथम नक्कीच घडवत असतात. आणि जोपर्यंत तुम्ही थोडे तिरके होणार नाही तोपर्यंत काही लोक सरळ देखील इथे नक्कीच होणार नाही, हे देखील प्रथम तुम्ही स्मरणामध्ये ठेवा. आणि कोण कोणाला काही द्यावे ही मुळीच अपेक्षा नसते. 2 शब्द गोड बोलावे हेच प्रथम लाख मोलाचे असते. आयुष्यामध्ये काही देखील झाले तरी तुम्ही नक्कीच निराश होऊ नका. बाकी पूर्वी मात्र अर्थात काही देखील झालं तरी देखील प्रत्येकजण मात्र आनंदी राहायचं. पण सध्या मात्र थोडी वाईट गोष्ट घडली तरी देखील प्रत्यक्ष भगवंतांना मात्र नक्कीच काही ना काही म्हणतात. म्हणून एक गोष्ट तुम्ही मात्र प्रथम स्वीकारली पाहिजे, ते म्हणजे आपल्या आयुष्यात येत असणाऱ्या प्रत्येक अडचणी आणि प्रत्येक संकट हे तर आपल्या नक्कीच कर्मानुसार येत असतात. म्हणून आयुष्यामध्ये एखादी वाईट गोष्ट घडली म्हणून तुम्ही मुळीच खचून जाऊ नका. फक्त एक गोष्ट तुम्ही आता मात्र लक्षात ठेवा, ते म्हणजे जे बी घडत आहे तुमच्या आयुष्यामध्ये त्या प्रत्येक गोष्टी योग्यच घडत आहेत. म्हणून आता मात्र आपण प्रत्येकाने काळजी आणि चिंता नक्कीच सोडली पाहिजे. बाकी स्वीकार करायला देखील शिका, नकारायला शिका. आणि ज्या ठिकाणी आदर नसेल ना ती जागा सोडायला देखील तुम्ही योग्य पद्धतीने शिका. आणि कितीही वाईट वेळ जरी आली तरी स्वतःला एकदा एकच सांगत राहा, वक्त बदलता जरूर आहे. म्हणून आयुष्यामध्ये किती संकटे आलीत तरी आपण मात्र मागे नक्कीच जायचं नाही. शब्दांना उच्चारण्याआधी आपण तपासून घ्यावे, कारण कुठलाच खोड रब्बर जिभेवर मात्र कधीच चालत नसतो. चुकाची झोप मिळवायला हरामाचा नाही तर कष्टाचाच प्रथम पैसा लागतो. गुरु माऊली म्हणतात, शांत राहा, कारण तुझ्या आयुष्यात सध्या जे घडत आहे
त्या प्रत्येक गोष्टीचे नक्कीच मला ज्ञात आहे. म्हणून आयुष्यामध्ये जर संकटे आलेली असतील तर ते देखील संकटे योग्य वेळी नक्कीच संपतील. म्हणून जर तुम्ही अजूनही काळजी आणि चिंतेमध्ये असाल तर मग मात्र तुम्ही करत असलेली प्रत्येक काळजी आणि चिंता आता मात्र व्यर्थ आहे. समजून घ्या तुम्ही तुमच्या आयुष्याला, कारण जे जे तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये आजपर्यंत भोगलेले आहात त्या प्रत्येक गोष्टी तुम्ही तुमच्या कर्मानुसार भोगलेले आहात. म्हणून जर सदैव दुःख येत असेल तर सुखाचे देखील आपण अपेक्षा नक्कीच सोडून द्यावी. कारण ज्या ज्या गोष्टी आजपर्यंत तुम्हाला प्राप्त झालेल्या नाहीत त्याहून उत्तम गोष्टी तुम्हाला हे गुरुमाऊली योग्य वेळ आल्यानंतर नक्कीच देतील. बाकी गर्व कशाचा करताय? मेल्यावर आपलेच आपल्याला शिवल्यानंतर मात्र हात धुतात आणि मेलेल्या माणसासमोर रडणारे बरेच असतात, पण तोच माणूस जिवंत असताना त्याला समजावून घेणारं इथे मात्र कोणीच नसतं. कर्म जेव्हा वसुलीला येतं ना तेव्हा कोणाचाच वशिला इथे मात्र मुळीच चालणार नाही. मन सगळ्यांकडे असते पण इतरांच्या मनाचा विचार तोच करतो ज्याच्याकडे चांगले मन आहे. भगवंत सांगतात आयुष्याच्या शर्यतीत समजून घे. खोटे अर्थात शब्द वापरलात, खोट्या गोष्टी करत गेलात तर खोटे आयुष्य तुमचे बनत जाईल. पण जर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये योग्य ते कर्म कराल तर नक्कीच तुमचे आयुष्य योग्य पद्धतीने आनंदी होईल. बाकी अर्थात सुखाची झोप मिळायला हरामाचा नाही कष्टाचा मात्र प्रथम पैसा लागतो, हे नक्कीच आपण समजलं पाहिजे. बाकी दिवसा बोलता येत नाही म्हणून रात्र जागवणारे काही नक्कीच असतात. बाकी शोधायचं असेल तर तुम्ही प्रथम समाधान शोधा, कारण सुखाच्या शोधात तर आयुष्य आपण भरपूर खर्च करतच आहोत. म्हणून आयुष्यामध्ये जर आनंद हवा असेल तर इतरांना तुम्ही आनंद देखील नक्कीच देण्याची तयारी ठेवा. कारण जे तुम्ही इतरांना देणार आहात तेच तुम्हाला नक्कीच मिळणार आहे, हे प्रथम तुम्ही समजून घेतलं पाहिजे. गुरुमाऊली सांगतात शांत राहा, आता लवकरच तुझ्या आयुष्य आनंदमय होणार आहे आणि तुला तुझ्या आयुष्यात जे काही मिळणार आहे ते उत्तम मिळणार आहे. म्हणून जर अजूनही तुम्ही चिंता आणि काळजीमध्ये असाल तर ती मग तुम्ही तुमची चिंता आणि काळजी आता मात्र नक्की सोडून दिली पाहिजे. कारण ज्या ज्या गोष्टी आजपर्यंत तुम्ही गमावला आहात ना त्याहून उत्तम गोष्टी तुम्हाला हे गुरुमाऊली योग्य वेळ आल्यानंतर नक्कीच देणार. फक्त विश्वास ठेवा. बाकी नातेवाईक तर विरोधी पक्ष नेत्यासारखे असतात, तुम्ही कितीही चांगलं काम करा ते तुमच्यावरती टीका करणारच. पण आपण ठरवायला हवं आपल्याला प्रयत्न करण्याकडे आणि आपल्या ध्येयाकडे लक्ष द्यायचं आहे का इतरांच्या बोलण्याकडे लक्ष द्यायचं आहे, हे मात्र नक्कीच तुम्ही योग्य पद्धतीने ठरवायला शिका. तुटलेलं जोडता येतं परंतु तोडलेलं कधीच जोडता येत नाही. मेलेल्या माणसासमोर रडणारे बरेच असतात, पण तोच माणूस जिवंत असताना त्याला मात्र समजून घेणारे तर कोणीच नाही. बाकी काही लोकांसाठी आपण तितकेच महत्त्वाचे नसतो जितके ते आपल्यासाठी नक्कीच असतात. बाकी आयुष्यामध्ये तुम्ही प्रथम तुमचे मन चांगले ठेवा. नक्कीच जर तुम्ही तुमचे मन उत्तम ठेवाल तर तुमचे आयुष्य देखील आनंदमय व्हायला कधीही वेळ मुळीच लागणार नाही. गुरुमाऊली म्हणतात शांत राहा, लवकरच तुझे आयुष्य आनंदमय होणार आहे. आणि ज्या ज्या गोष्टीची तुम्ही आजपर्यंत चिंता आणि काळजी सोडली होती त्याहून उत्तम गोष्टी तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच मिळतील. बाकी एकतरी आयुष्यात दुःख आले अर्थात असे देखील आयुष्यात घडत असते ज्याची आपण कधी कल्पना देखील नक्कीच केलेली नसते. समजून घ्या आयुष्यामध्ये ज्या ज्या गोष्टी सध्या घडत आहेत त्या प्रत्येक गोष्टी आपल्या उत्तमासाठीच घडत आहेत. म्हणून कितीही दुःख आले तरीही तुम्ही मात्र मुळीच तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच घाबरू नका. समजून घ्या आपण ज्याचं पण भलं करतो तेच पुढे जाऊन आपल्या विरोधात काड्या करायला प्रथम मात्र नक्कीच सुरुवात करतात. हे मात्र नक्कीच अंतिम सत्य आहे जे आपण प्रत्येकाला स्वीकारायचं आहे. गुरुमाऊली सांगतात शांत राहा, कारण आता तुझ्या आयुष्यात तेही तुला मिळणार ज्याची तू कधी कल्पना देखील केलेली नव्हती. म्हणून जर तुमच्याही आयुष्यामध्ये भरपूर जास्त असे संकटे येत असतील तर तुम्ही मात्र आता मुळीच घाबरू नका, कारण
जितका तुम्ही संकटांचा सामना करणार आहात अर्थात कराल, तितकंच तुमचं आयुष्य आनंदमय मात्र होऊन जाईल. बाकी भगवंत नेहमी म्हणतात दरवेळी तोच विचार करून काही होणार नाही. बाकी एखादं नातं सहन होत नसेल, आवडत नसेल तर त्याला पूर्ण विराम द्या, पण विश्वासघात मात्र कधी त्याचा करू नका. कर्जातून मुक्त व्हायचं असेल तर प्रथम तुम्ही तुमच्या इच्छा जास्त प्रमाणात नक्कीच वाढवायला शिकू नका. समजून घ्या, जर तुम्ही तुमच्या मनाला जास्त प्रमाणात वाढवाल तर नक्कीच तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये भरपूर असे पुढे जाल. गुरुमाऊली सांगतात शांत राहा, कारण तू जे काही आयुष्यामध्ये आजपर्यंत गमावलेले आहेस त्याहून उत्तम तुला तुझ्या आयुष्यामध्ये लवकरच मिळणार. ज्या गोष्टीची तुम्ही कधी कल्पना देखील केलेली नव्हती त्याहून उत्तम गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच घडतील. म्हणून जर अजूनही तुम्ही चिंतेमध्ये असाल तर मग मात्र तुम्ही तुमची ती प्रत्येक चिंता आता मात्र सोडून दिली पाहिजे, कारण जे तुम्हाला मिळाले ते कुणापेक्षाही कमी नाही हे प्रथम तुम्ही स्वीकार करा आणि तुम्ही तुमचे आयुष्य योग्य पद्धतीने नक्कीच जगा. हे देखील तुम्हाला समजले असेल तर नक्कीच तुम्ही योग्य पद्धतीने हे आयुष्य जगाल. प्रेमळ मित्रांनो, आता सध्या तुमच्या आयुष्यामध्ये जे काही घडत आहे ते तुमच्या उत्तमासाठीच घडत आहे. म्हणून जर तुम्ही अजूनही काळजी आणि चिंतेमध्ये असाल तर मग मात्र तुम्ही तुमची प्रत्येक काळजी आणि चिंता योग्य पद्धतीने सोडली पाहिजे. बाकी भगवंत नेहमी म्हणतात समजून घे, वेदना किती जरी असल्या तरी देखील त्या वेदना इतरांकडे व्यक्त करण्यापेक्षा तुम्ही त्या वेदना गुरुमाऊलींकडे व्यक्त करा. नक्कीच ते तुमच्या आयुष्यामधील अर्धे संकटे सहज घालवतील, कारण ज्याचा विश्वास असेल गुरुमाऊलींवरती तो नक्कीच आयुष्य आनंदी जगेल. जगावे तर बुद्धिबळातल्या वजिरासारखे, कारण संपूर्ण खेळात समोरच्या राजाला भीती आणि दहशती वजिराचीच असते, राजाची मात्र कधीच नसते. हे प्रथम आपण नक्कीच समजून घ्यावे. बाकी माझे एकटं राहण्याचं हे पण एक कारण आहे की मी खोटा अर्थात दिसण्याचा नाती तोडताना क्षणभरी नक्कीच विचार करत नाही. समजून घ्या, खळखळून हसत चरा, कारण खळखळून असणाऱ्या माणसाला एकदा आपुलकीने तुम्ही विचारून देखील पहा कसा आहेस. अक्षरशः तो तुमच्या समोर ढसाढसा रडेल. माणसातून वाचायला शिका, बाहेरून जर प्रत्येकजण नक्कीच हसणाराच दिसतो, परंतु जर तुम्ही त्याच्या अडचणी पाहाल तर नक्कीच तुम्हाला प्रत्येकाचे आयुष्य मात्र समजून जाईल. गुरुमाऊली म्हणतात शांत राहा, आता तुझे आयुष्य आनंदमय आहे आणि अजून जास्त तुमचे आयुष्य आनंदमय होणार. म्हणून जर तुम्ही अजूनही चिंतेमध्ये असाल तर मग मात्र तुम्ही आता ती प्रत्येक चिंता योग्य पद्धतीने सोडली पाहिजे. समजून घ्या, लोकांची तोंड बंद करण्यासाठी आयुष्यात आपण काही ना काही नक्कीच उत्तम गोष्टी केली पाहिजे. आपल्या नजरेत आपण योग्य असलो की आपल्या चांगुलपणाचा पुरावा लोकांना नक्कीच द्यायची मुळीच गरज नसते. लोक समोरच्या व्यक्तीबद्दल तसाच विचार करतात जसे ते स्वतः असतात. प्रत्येक व्यक्ती परिपक्व असतो असं मात्र कधीच काही नसते. आणि जेव्हा आयुष्यामध्ये संकटे येतील तेव्हा तुम्ही गुरुमाऊलींचे नामस्मरण करा. बाकी माणसाला अर्थात नक्कीच इज्जत त्याचे विचार वागणूक बघून नाही दिली जात, तर त्याच्याकडे किती पैसा आहे, त्याचे स्टेटस काय आहे हे प्रथम मात्र नक्कीच दिली जात आहे. आणि हे मात्र पूर्णत्व चुकीचं आहे. समजून घ्या, आयुष्यामध्ये भगवंत तुमच्याकडे असलेले धन नाही तर तुम्ही केलेले कर्म पाहूनच तुम्हाला आशीर्वाद देतात. म्हणून आयुष्यामध्ये जर भगवंतांना प्रसन्न करायचे असेल तर प्रथम मात्र तुम्ही योग्य ते कर्म नक्कीच करत चला. बस तेवढंच आपल्याला समजून घ्यायचं आहे. बाकी सतत हसणाऱ्या लोकांच्या चेहऱ्यावर मात्र आपण कधीच जाऊ नये, कारण जे कायम हसलेले दिसतात त्यांना मात्र दुःख काही कधी कमी नसते. हे मात्र नक्कीच आपण समजून घेतलं पाहिजे. गुरुमाऊली सांगतात शांत राहा, आता लवकरच तुझे आयुष्य आनंदमय नक्कीच होऊन जाणार. बाकी माणसाची बोलण्याची पद्धत बदलली की समजायचं आपली तिथं मात्र गरज नक्कीच आता संपली आहे. कुणीही तुमच्या पाठीशी असो किंवा नसो,
पण तुमचा विश्वास तुमच्यासोबत तुम्ही असू द्या, कुणाच्या सहाऱ्याची कधी तुम्हाला गरज मुळीच भासणार नाही. डोळ्यातील पाणी आणि मनातील कहाणी प्रत्येकजण कधी समजू शकणार नाही. विश्वास ठेवा, एकटेपणा हा मतलबी आणि स्वार्थी लोकांपेक्षा लाख पटीने उत्तम आहे. प्रामाणिक राहून दुखावलेला माणूस आयुष्यात खूप काही करून दाखवण्याचे सामर्थ्य देखील त्याच्या जवळ ठेवतो. बाकी स्मशानभूमीच्या बाहेर लिहिलेले उत्तम वाक्य, तुला इथेच यायचं होतं पण इथे मात्र येता येता तुझं आयुष्य निघून गेलं. जगातील माणसांनी तुला अर्थात काय दिलं, शेवटी तुझ्याच माणसांनी तुला मात्र इथे येऊन नक्कीच जाळलं. म्हणून आयुष्यामध्ये एक गोष्ट आपल्याला समजून घ्यायचं आहे, काही देखील झालं तरी तुम्ही मात्र स्वतःसाठी नक्कीच जगून घ्या. बाकी माणसाला कामाच्या थकव्यापेक्षा विचाराचा थकवा जास्त, मात्र नक्कीच तो कठीण असतो. म्हणून आयुष्यात कितीही संकटे आलीत तरी तुम्ही मात्र जास्त प्रमाणात काळजी करू नका आणि जास्त प्रमाणात काळजी तुम्ही चिंताही तुम्ही करू नका. कारण आजपर्यंत जेवढं तुम्ही गमावलेली आहेत त्याहून उत्तम गोष्टी तुम्हाला भगवंत एका क्षणामध्ये देऊ शकतात. फक्त तुम्ही स्वतःवरती कायम मात्र नक्कीच विश्वास ठेवत चला. बस एवढ्या जरी गोष्टी तुम्हाला समजल्या तरी नक्कीच तुम्ही तुमचे आयुष्य आनंदमय पणाने पूर्णत्व जगू शकतात. हे देखील आपण प्रत्येकाला योग्य त्या पद्धतीने समजून मात्र घ्यायचे आहे. गुरु माऊली म्हणतात, शांत राहा. आता तुझ्या आयुष्यात जे जे घडते ते तुझ्यासाठी उत्तमच घडते. म्हणून जर तुम्ही अजूनही काळजी करत असाल तर नक्कीच तुम्ही मात्र तुमची ती प्रत्येक काळजी आता मात्र सोडून दिली पाहिजे. समजून घ्या तुम्ही तुमच्या आयुष्याला, कारण जे जे सध्या तुमच्याकडे आहे त्या प्रत्येक गोष्टी तुमच्यासाठी योग्यच आहेत. म्हणून जर तुम्ही अजूनही काळजी आणि चिंतेमध्ये असाल तर मग मात्र तुम्ही तुमची ती प्रत्येक चिंता आणि काळजी आता मात्र सोडून दिली पाहिजे. भगवंत म्हणतात, शांत राहा, कारण हे आयुष्य तुझे आहे हे असेच राहणार. कारण ज्या ज्या गोष्टी आजपर्यंत तुम्ही गमावलेल्या आहेत त्याहून उत्तम गोष्टी नक्कीच तुम्हाला जर प्राप्त करायचे असतील तर उत्तम कर्म तुम्हाला मात्र नक्कीच करावे लागेल. हे प्रथम मात्र तुम्ही नक्कीच समजून घेतलं पाहिजे. आयुष्याचा प्रवास आपण योग्य पद्धतीने नक्कीच केलं पाहिजे. बाकी समजून घ्या, आयुष्यामध्ये प्रश्न हा संशयाशिवाय संभवत नाही. माणूस निरुत्तर झाला तर बिघडत नाही, पण अर्थात निष्प्रश्न झाला की संपलाच. माणसाची सारी प्रगती त्याच्या पुढे सतत प्रश्न उभे राहण्यातून प्रथम मात्र नक्कीच घडली आहे. हे देखील आपण नक्कीच समजलं पाहिजे. गुरु माऊली म्हणतात, समजून घे, आयुष्यात जर आनंदी राहायचे असेल तर प्रथम मात्र नक्कीच तू उत्तमपणे आनंदी राहा. बाकी समाजात नक्कीच बेक्कल म्हणून मानली गेलेली कामे करायला कोणी येत नाही, फुकट तर नाहीच नाही, आणि ती उपयुक्त पण बेक्कल कामे करणाऱ्यांना आपण हीच मानतो. हेच तर साऱ्या सामाजिक अर्थात अनास्थेचं मूळ मोठे कारण आहे. समजून घ्या, कामगाराला विचारा त्याला बिचारायला आपली जी शक्ती असते तिचाच लिलाव करून जगावं लागतं. मालक म्हणतो 8 तासांसाठी तुझी शक्ती मला दे, त्याच्याबद्दल मी तुला रोज काही ना काही रोजी देतो. सगळ्यांना दुर्दैवाने 2 बोटांच्या पोटासाठी ते भरायला हे करावंच लागतं. तो कामगार आपलं स्वत्वत्व विकत नसतो. ज्या दिवशी त्याच्यावर अत्याचार होतो त्या दिवशी मात्र तो कामगार अर्थात खवळून उठतो. त्यावेळेस त्याचं मात्र दर्शन आपण बघावे. म्हणून जर तुम्ही एखाद्याला नक्कीच योग्य त्या पद्धतीने मान देत नसाल तर मग मात्र तुम्ही त्रास सहन करायला सुरुवात करा. आणि प्रेमळ मित्रांनो, प्रथम समजून घ्या, ते म्हणजे आयुष्यामध्ये प्रत्यक्ष आपण आनंदी मात्र नक्कीच राहिलं पाहिजे. कारण जितकं जास्त नक्कीच तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये आजपर्यंत चिंता केलेली आहे त्यापेक्षा जास्त चिंता तुम्हाला तुमच्या आयुष्यात नक्कीच होत जाईल. बाकी भगवंत म्हणतात, हसत चला, कारण जेवढं तुमचं आयुष्य आहे तेवढंच आयुष्य तुमच्यासाठी नक्कीच आहे. म्हणून आयुष्यामध्ये अंत केव्हा होईल हे मात्र मुळीच कधी सांगता येणार नाही.
हे मात्र प्रथम आपण प्रत्येकाने नक्कीच समजून घेतलं पाहिजे. गुरुमाऊली सांगतात, आयुष्याच्या प्रवासात काही तुझ्यासोबत नसलं तरी चालेल, पण समाधानी मात्र नक्कीच राहावे. कारण समाधानी राहिल्यावर एकांतातही आपण प्रत्येकाला आनंद मात्र नक्कीच मिळतो. हे एक मोठे सत्य आहे. बाकी आयुष्यामध्ये मन सगळ्यांकडे असते, पण इतरांच्या मनात विचार तोच करतो ज्याच्याकडे चांगले मन आहे. कर्म जेव्हा वसुलीला येतं तेव्हा कोणताच वशिलाही ते मात्र मुळीच चालत नाही. फक्त काम असलं की आपलेपणा दाखवणारी माणसं प्रथम आपण आपल्या लांब करावे. सुखाची झोप मिळवायला हरामाचा नाही, तर प्रथम कष्टाचा नक्कीच पैसा लागतो. बाकी उद्ध्वस्त झालो तरी चालेल, पण करणार तर मी नक्कीच माझ्या मनासारखं. समजून घ्या, आयुष्यामध्ये संयम हा प्रत्येक खेळामधला पहिला नियम आहे. बाकी समजून घ्यावे, तीळ सांभाळला अर्थात सांभाळता आलं नाही तरी चालेल, पण तोड मात्र तुम्हाला सांभाळता आले पाहिजे. कष्ट करणारे स्पष्ट बोलण्यासाठी कधीही अर्थात घाबरत नसतात, हे देखील तितकंच खरे. बाकी आयुष्याच्या प्रवासात काहीही झालं तरी आपण मुळीच कधी निराश होऊ नये, काळजी करू नये, चिंता देखील कधीही करू नये. आणि कोणाच्या वाईट वेळेवर हसण्याची चूक कधी तुम्ही मात्र मुळीच करू नका, कारण वेळ आणि काळ कधीही बदलू शकतो, याचे मात्र तुम्ही प्रथम नक्कीच भान ठेवा. गुरुमाऊली म्हणतात, कधीही तू हार मानू नकोस. आज जेवढं तू तुझ्या आयुष्यामध्ये गमावलं आहेस त्यापेक्षा उत्तम तुला तुझ्या आयुष्यामध्ये योग्य वेळ आल्यानंतर नक्कीच मिळेल. म्हणून जर तुम्ही अजूनही चिंतेमध्ये असाल तर नक्कीच तुमची ती प्रत्येक चिंता चुकीचं आहे. बाकी तासन तास असं नाही तसं कर, तसं नाही असं कर, हे इतरांना सांगण्यापेक्षा प्रथम आपण मात्र नक्कीच स्वतःला सांगितले पाहिजे. प्रगती भरभरून होताना तुम्हाला दिसेल. भगवंत म्हणतात, समजून घे, प्रत्यक्ष आयुष्यामध्ये संकटे आले तरी देखील तुम्ही मात्र प्रथम नक्कीच आनंदी राहा. भगवंत म्हणतात, तुमचं दुःख कोणासमोर उघड करताना एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा, समोरचा माणूस तुमचा असेल तरच ते दुःख हलकं होतं, नाहीतर तेच दुःख प्रथम तमाशा बनतं. हे देखील आपण प्रत्येकाने नक्कीच योग्य त्या गोष्टीने समजले पाहिजे. बाकी जिथे आपल्याला ठेच लागते तिथूनच सवय लागते सांभाळून चालण्याची, मग ती पायाला असो किंवा नक्कीच आपल्या मनाला असो. पतंगाने माणूस जास्त हवेत गेला की त्याचा पत्ता आपोआपच कट्ट होतो. प्रत्येकाचा एक ठराविक काळ असतो, त्यानंतर ना वेळ असते ना कधी त्याची किंमत असते. मानवी स्वभाव आहे की तो कोणत्याही गोष्टीला दोन परिस्थितीत महत्त्व देतो, एक ते मिळवण्यापूर्वी आणि दुसरे मात्र ते गमावल्यानंतर. आणि जेव्हा त्याला ती गोष्ट मिळते तेव्हा मात्र नक्कीच तो प्रथम त्या गोष्टीचा आनंद घ्यायचा सोडून तो त्या गोष्टीचे गर्व मानतो आणि ती गोष्ट त्यापासून मात्र नक्कीच पूर्णत्व दूर जाते. म्हणून आयुष्यामध्ये एखादी उत्तम गोष्ट जर तुम्हाला मिळालेली असेल तर ती उत्तम गोष्ट तुम्ही योग्य पद्धतीने नक्कीच स्वीकारायला शिका. गुरुमाऊली म्हणतात, आता लवकरच तेही तुला मिळणार ज्याची तू कधी कल्पना केलेली नव्हती. म्हणून जर तुम्ही अजूनही चिंता आणि काळजी करीत असाल तर मग मात्र तुमची ती प्रत्येक चिंता आणि काळजी पूर्णत्व चुकीचं आहे. समजून घ्या तुम्ही तुमच्या आयुष्याला, कारण आजपर्यंत तुम्ही ज्या ज्या गोष्टी गमावलेल्या आहेत त्या प्रत्येक गोष्टी तुमच्यासाठी योग्य नव्हत्या आणि जे जे सध्या तुम्हाला मिळाले आहे ते तुमच्यासाठी नक्कीच योग्य आहे. म्हणून आयुष्यामध्ये जे जे तुम्हाला मिळाले त्यासाठी तुम्ही आनंदी राहून कायमस्वरूपी उत्तम पद्धतीने भगवंतांचे आभार माना, कारण भगवंतांनी तुम्हाला जेवढं दिले ते नक्कीच तुम्हाला उत्तम दिले आणि तुमच्यासाठी जेही योग्य असेल ते मात्र भगवंतांनी तुम्हाला दिले. हे प्रथम मात्र नक्कीच आपण समजून घेतलं पाहिजे. गुरुमाऊली सांगतात, आयुष्याचा प्रवास हा असाच असणार. इथे कधी तुला दुःख येणार तर कधी तुला सुख येणार, पण प्रत्येक क्षणी आनंदी राहायचं असेल तर प्रत्येक क्षणी तुम्हाला योग्य कर्म करावेच लागतील. बाकी विसरण्याची सवय सुद्धा खूप महत्त्वाची आहे, कारण सर्व काही आठवलं तर माणूस कधीच आनंदी राहू शकणार नाही आणि हेच एक मोठे आयुष्यामधले सत्य आहे. म्हणून जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये आनंदी राहायचे असेल तर कायम मात्र
तुम्ही स्वतःवरती नक्कीच विश्वास ठेवायला शिका आणि असेच बाळूमामांचे संदेश शांत मनाने तुम्ही तुमचा पूर्ण वेळ देऊन नक्कीच ऐकत चला. जर आजचा ही संदेश तुम्ही तुमचा योग्य तो वेळ देऊन ऐकलेली असाल तर त्याबद्दल नक्कीच मी तुमचे आभार मानतो. आपण भेटूया पुढील एका नवीन अशा संदेशाद्वारे. तोपर्यंत जर आपण अजूनही आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच चॅनल सबस्क्राईब करा आणि या संदेशाला एक लाईक जरूर करा. धन्यवाद. नक्कीच आपण कमेंट बॉक्समध्ये गुरुमाऊलींच्या नामाचा जयघोष करायला मुळीच विसरू नये. म्हणून कमेंट बॉक्समध्ये एक छानशी कमेंट नक्कीच करा.